आता मी रेडी झालो. राघव काय अजिबात तयार नव्हता, तरी सुद्धा मी त्याच्याकडून हे करूनच घेतलं. शेवटी सेलिब्रेट केली. तिथून एक छोटीशी पाऊल वाटत मला थोडी भूक लागली होती आणि थोडंसं वॉर्म वितरक. आता मी रेडी झालो बाहेर जाण्यासाठी. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. निघायचं राघव. ब्रेकफास्ट आम्ही हॉटेलमध्येच केला आणि ब्रेकफास्टमध्ये बऱ्याच काही गोष्टी होत्या, पण मोस्टली सगळं नॉनव्हेज होतं. आता मी ब्रेकफास्टचं सगळं घेऊन आली आहे. इथे व्हेजचे ऑप्शन जसं तुम्हाला माहिती आहे जर्मनीमध्ये व्हेज जास्त मिळत नाही, त्यामुळे मी स्वतःसाठी कॉर्नफ्लेक्स घेऊन आली आहे. सोबत थोडे ब्रेड्स बुटर खाईल मी त्याच्यासोबत आणि ऑल टाईम फेवरेट कॅपुचिनो. हा आमच्या हॉटेलचा डायनिंग एरिया आहे. हा ॲक्च्युली गार्डन व्ह्यूच्या साईडचा एरिया मी तुम्हाला दाखवते. असा सेमच लेक व्ह्यूच्या साईडनी पण आहे, पण सगळ्यांनाच लेक व्ह्यूमध्ये बसायचं होतं म्हणून खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला ब्रेकफास्ट वगैरे ना फार शांततेत करायला आवडतं, त्यामुळे आम्ही इकडे बसलो आहे. आजकाल ना आम्ही जेव्हा पण काही खात असतो पिल्लूला वाटतं की आम्ही त्यातलं तिलासुद्धा द्यावं, तर मी काही गोष्टी देते, जसं ब्रेडच्या आतमधला सॉफ्ट पार्ट असेल किंवा फ्रूट्स वगैरे मी तिला देते. आता आमचं ब्रेकफास्ट करून आम्ही इकडे आलो आहे. परत आम्ही तलावाच्या साईडला जातो आहे आणि तिथून एक छोटीशी पाऊल वाट आहे. तिथून चालत पुढे गेल्यानंतर काही पॉईंट्स आहेत, ते पॉईंट आम्ही कवर करू. हे बॅक साईडला जे दिसतंय ना ते आमचं हॉटेल आहे आणि त्यातलं पण सेकंड फ्लोअर म्हणजे सगळ्यात वरच्या फ्लोअरला आमची रूम आहे, त्यामुळे आमचा जो व्ह्यू आहे तो इतका सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट समोर हॉटेलच्या असा तलावाचा व्ह्यू आहे. आमच्या हॉटेलच्या समोर 2-3 जणांचे इतके छान छान प्रायव्हेट बंगलोज होते, मोठे मोठे गार्डन समोर. मी विचार केला कधीतरी आपण पण असंच एखादं छान घर बांधू. आणि हा आहे आजचा व्ह्यू आमचा. सकाळची सुरुवात इतकी सुंदर, इतकी छान. काल सूर्यास्त बघितला, आज सकाळी सूर्योदय बघतोय. आता तुम्हाला मी इथला संध्याकाळचा व्ह्यू दाखवते. आमच्या राघवला जिथे जाईल तिथं कोणी ना कोणीतरी म्हणतंच की तू फोटो वगैरे काढून दे. आणि आता इथे सनसेट होणार आहे आणि त्यामुळे तर ते आणखीन छान दिसेल. हे बघा राघव तिकडे फोटो काढून देतोय एका कपलला. आता इथं बाप लेकीचं प्रेम चालू झालंय. आधी आम्ही जेव्हा पण फिरायला गेलोय प्रत्येक वेळेस आम्ही दोघंच होतो, कसलंच डिस्टर्बन्स नाही, काहीच नाही. पण आता पिल्लू आहे आणि हे डिस्टर्बन्स सुद्धा आम्हाला आवडतं आहे. तिला झोपायचं या व्ह्यूमध्ये. इतकी शांतता आहे, कोणीच नाही आहे, म्हणजे ऑलमोस्ट प्रायव्हेट असल्यासारखं. मागे आमचं हॉटेल आहे इथेच आणि मस्त पिल्लूसोबत आम्ही इथे टाइम स्पेंड करतो. मायराला थोडी भूक लागली होती, मग तिला दूध पाजवलं आणि ती मांडीवरच झोपून गेली. मग तिला तिच्या वागरमध्ये टाकलं आणि आम्ही दोघंजण लागलो आमच्या फोटोशूटमध्ये. आणि मस्त त्या किनारी बसून तो जो सनसेट आम्ही एन्जॉय केला ना, ते इतकं पीसफुल होतं, इतकं रम्य वाटत होतं. त्यानंतर मी थोडा प्रयत्न केला, मला पाण्यामध्ये जायचं होतं, पण पाणी थोडं खोल वाटलं आणि माझी काही हिंमत त्यात पाय ठेवायची झाली नाही. तुम्हाला तर हे माहितीच असेल की विंटरमध्ये बरेच दिवस आम्हाला सूर्य दिसत नाही, की कधी कधी 15-15 दिवस सूर्य नाही दिसत. आणि जेव्हा केव्हा सूर्य बाहेर येतो आणि थोडंसं वॉर्म वेदर असताना, तेव्हा आम्ही पटापट घराच्या बाहेर पडतो आणि मस्त फिरायला जातो किंवा सिटीतल्या सिटीत कुठेतरी फिरतो. आणि हे करायला राघव काय अजिबात तयार नव्हता, तरी सुद्धा मी त्याच्याकडून हे करूनच घेतलं. शेवटी राघवने तर त्याचं सरप्राईज दिलं. इतका छान स्टे त्यांनी बुक केला, इतकी छान लोकेशन त्यांनी चूज केली. आता मी माझं सरप्राईज त्याला देते. तो आता सध्या रूममध्ये नाही आहे आणि तो गेला आहे आमच्यासाठी जेवण आणायला. तोपर्यंत मी इथला पूर्ण पोर्शन आहे ना तो डेकोरेट करणार आहे. मी सगळं सामान घेऊन आली आहे. इनफॅक्ट मी केकसुद्धा घेऊन आली आहे आणि आज रात्री मग आम्ही मस्त सेलिब्रेशन करू ॲनिव्हर्सरीचं. मायराचे मूड स्विंग चालूच होते. तिला भूक लागली म्हणून खाऊ घातलं, झोप आली म्हणून झोपवलं. पण आम्ही जेव्हा सेलिब्रेट करायला लागलो तेव्हा ती पटकन उठली. मग तिला पण मी छान असं ड्रेसअप केलं, आम्ही केक कटिंग केली आणि अशी आमची ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली. राघवला सुद्धा माझं छोटंसं सरप्राईज खूप जास्त आवडलं आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूप सुंदर असा पार पडला. मायरा ऑलरेडी ड्रेसअप होती, त्यामुळे मी विचार केला की आता तिचा पण फोटोशूट करू. ती तिथल्या फुग्यांसोबत आणि लाईटसोबत इतकी खेळत होती ना, तिचे इतके छान छान व्हिडिओज काढलेत मी. खेळून ना ती परत फार जास्त दमली होती आणि त्यानंतर मात्र तिला झोपायचंच होतं. हे पहा आमचा बाहेरचा आत्ता रात्रीचा व्ह्यू किती सुंदर आहे.
आणि ही माझी गोडुली प्रिन्सेस माझ्या अंगावरून लोळत लोळत झोपी गेली तिचं ती. तुम्हाला ब्लॉग बघायला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मला सबस्क्राईब पण नक्की करा, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी फार जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ब्लॉग पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. Shall we go? No?